नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला मी घरगुती सुपरफूड दाखवणार आहे, जे खूप साधा आहे व घरीच अवेलेबल देखील असतं। त्याचा उपयोग मात्र जबरदस्त आहे। याला बोलतात अळशी किंवा जवस बी। आपण त्याकडे लक्षच देत नाही, पण खरं तर जवस हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। मी तुम्हाला या जवसाचा मुखवास कसा बनवायचा ते येथे आज सांगणार आहे। पण सर्वप्रथम त्याआधी या जवसाच्या बिया स्वच्छपणे साफ करून म्हणजेच निवडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यामधील काही कचरा असेल तो बाहेर पडेल। जवसाच्या बियांचे उपयोग अगदी नखांपासून केसांपर्यंत जबरदस्त असे फायदे मी तुम्हाला आता येथे सांगणार आहे। ही लहानशी बी शरीराचे आरोग्य नीट ठेवते, पचनक्रिया सुधारते, त्वचा तजेलदार बनवते, केस मजबूत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हृदय निरोगी ठेवते। चला तर मग मुखवास कसा बनवायचा ते आपण येथे पाहूया। सर्वात आधी मी येथे जवसाच्या बिया 200 ग्रॅम एवढ्या घेतलेल्या आहेत। त्याचा मुखवास कसा बनवायचा ते मी येथे आज सांगणार आहे। जवस बिया अगदी महाग नसतात, तुम्हाला कुठेही भेटून जातील। हे जवस एका ताटामध्ये काढून स्वच्छ असे निवडून घेतले। त्यानंतर आपण एका कढईमध्ये हे जवस असे काढून घ्यायचे आहेत व त्याला मंद आचेवर स्लो फ्लेमवर कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवरच तुम्हाला भाजायचे आहेत, करपून द्यायचे नाही आहेत। त्यानंतर चांगल्या प्रकारे असे जवस चटचट उडेपर्यंत तुम्हाला आधी भाजून घ्यायचे आहेत। हा जवसाचा मुखवास तुम्ही थंडीच्या दिवसात नक्कीच जरूर खायचा आहे। तुम्हाला याचे भरपूर फायदा ठरणार आहे, कारण की यामध्ये भरपूर प्रमाणात असे अँटीऑक्सिडंट्स असतात, ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत। बारीक स्लो फ्लेमवरती तुम्हाला जवस असे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे। तत्पूर्वी तुम्ही जी माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात किंवा कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला नक्की कमेंट करून सांगा। अशा प्रकारे आपले जवस येथे भाजून होत आहेत। हा जवसाचा मुखवास तुम्ही कधीही करून ठेवा। ज्यांना कंटाळा येतो लाडू खायचा त्यांनी हा जवसाचा मुखवास खाल्ला तरी चालेल। रोज तुम्ही 1 चमचा याचे प्रमाण तुम्ही रोज खायचे आहेत। तुम्हाला भरपूर याचे फायदे मिळणार आहेत। त्यासाठी आपण अशा प्रकारे जवस हा मध्यम आचेवरती आधी सर्वात प्रथम भाजून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, पण ते मीठ कसे घालायचे ते तुम्हाला मी आता इथे सांगते आहे। एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचे आहे व हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झालं की हे पाणी तुम्हाला जवसांच्या बियांवर ओतून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर तुम्हाला पुन्हा हे जवस चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यातले पूर्ण पाणी म्हणजे त्यातलं पूर्ण मॉइश्चर हे निघून गेलं पाहिजे इथपर्यंत तुम्हाला ह्या जवसाच्या बिया चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही यातलं मॉइश्चर हे पूर्ण निघत चाललेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला परत या जवसाच्या बिया ड्राय होईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत। याचे आपण फायदे जाणून घेऊयात। सर्वात प्रथम केसांसाठी काय फायदे आहेत हे जाणून घेऊया। जवसमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड केसांना मुळांपासून पोषण देते, केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ होते, तसेच केसांमधील कोंडाही कमी होतो। आता दुसरा फायदा काय होतो त्वचेसाठी, तर जवस हा अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असल्यामुळे त्वचा तरुण व मऊ ठेवते, कोरडी तसेच खाज येणारी त्वचा शांत ठेवते। नियमित या बियांचे सेवन केल्यामुळे नैसर्गिक ग्लोही येतो। तिसरा उपाय नखांसाठी जवसातील प्रोटीन आणि मॅग्नेशियममुळे नखे मजबूत होतात, नखांचा नैसर्गिक गुलाबी रंग हा टिकून राहतो। चौथा फायदा बघूयात, पचनासाठी काय उपयोग होतो, तर जवसामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, याने बद्धकोष्ठता कमी होते आणि आतडे देखील स्वच्छ राहतात। पाचवा फायदा, हार्मोन संतुलन आणि हृदयासाठी। स्त्रियांमध्ये हार्मोन संतुलन ठेवण्यासाठी या बिया फार उपयोगी पडतात, तसेच कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात। अशा प्रकारे या जवसांच्या बियांचे भरपूर असे फायदे आहेत। तर तुम्ही रोज आता तुमच्या आहारात 1 चमचा तरी जवसाच्या बियांचे सेवन करा। तुम्ही दह्यामधून देखील खाऊ शकता। नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।